डोंबिवलीत एमआयडीसीच्या भीषण स्फोटात मृत्यूचा आकडा 8 वर तर 64 जण जखमी। गेल्या 6 तासांपासून आग धुमसतीच। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। आचारसंहिता संपल्यानंतर डोंबिवलीतील केमिकल कंपन्या दुसरीकडे हलवण्याची कार्यवाही करणार। उद्योगमंत्री उदय सामंत यांची साम टीव्हीला माहिती। व्यवस्थेचे धिंडवडे उडवणाऱ्या अल्पवयीन आरोपीचा आणखीन एक माजुरडेपणा समोर। 2 जणांचा बळी घेतल्यानंतर रॅप सॉन्ग तयार करत शिवीगाळ। सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल। पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी पुणे पोलिसांची चौकशी होणार, तर पुण्यात 3 दिवसात 32 बारचे परवाने रद्द। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। अहमदनगरमध्ये प्रवरा नदीत बुडालेल्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या पथकाची बोट उलटली। 3 जवानांचा मृत्यू। लाईव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती। आणि उजनी धरणात बुडालेल्या सर्व 6 प्रवाशांना जलसमाधी। बोट बुडाल्यानं दुर्घटना।